तो हॅलो दोस्तों, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा ब्लॉग पण आपण संध्याकाळी सुरुवात करतोय। आता आहे मी माझ्या घरी आणि मी जातोय आता बाहेर दुकानावरती। आता चहाचा वेळ झालेला आहे, चहा पितोय आणि माझ्यासाठी चहा आलेला मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हा आहे संध्याकाळचा चहा। आता माझ्यासाठी चहा आलेला आहे आणि मागे बघा काय करते ती। मागे रणवीर झोपत आहे, तर रणवीरला झोपत आहे तिने। हे बघा, मोबाईल मध्ये बघते आणि रणवीरला झोपवते मागे। तर असं आहे। आणि इकडे बघा राजवीर काय करतोय। राजवीर काय करतोय? हे बघा, राजवीर इकडे काय करतोय आणि रणवीर झोपतोय आणि असा सीन आहे आजचा। तर आता चहा प्यायचंय, मग बाहेर जायचंय। तर मग ठीक आहे, चहा पिऊन घेतो, मग तुम्हाला भेटतो। हे बघा, एसीचं रिमोटचं डिस्प्ले केलं। इथं डिस्प्ले होता एवढा मोठा, डिस्प्ले केलं, काय दिसत नाही। आणि याच्यावरचं झाकण आता कुठे फेकलं काय माहिती। आता डिस्प्लेच नाही याच्यामध्ये, काहीच दिसत नाही। जे काही दिसतं आता त्याच्यामध्येच दिसतं, त्याच्यावरनंच। आणि मोड वगैरे काही चेंज केलं तर काहीच कळणार नाही। एसी ठेवायला जागा बनवले वरती, तिथं एसी ठेवायला जागा बनवले, तरी सुद्धा अशी हाल आहे। ज्यावेळी खाली येतो त्यावेळी हे हाल होतो। तर मित्रांनो, आता आहे मी दुकानामध्ये। तेव्हा कसं बसले मोबाईल बघत, त्यामध्ये काहीच करत नाही। कस्टमर नसले की असं मोबाईल बघत असते। तसं बिझनेस सोडणार जागा। बिझनेसच्या ठिकाणी असताना 24 तास बिझनेसबद्दल विचार करायला पाहिजे। थोडा तरी वेळ भेटला की असं करते, मोबाईल स्क्रोल करत बसते। आणि मी विचारलं काय करते, तर मग ती मी त्या बिझनेसच काहीतरी बघते म्हणते। आता काय बिझनेस बघणार, जे आहे ते बघायला पाहिजे ना। तर दुकान सजवण्यासाठी प्लांट शोधते। आता प्लांट कशाला, पाऊस आला की ऑटोमॅटिकच बाहेर उठतात, आहे की। आता ऑनलाईन काय मागवली, दाखव। तर ऑनलाईन काय मागवली, मला जवळनं दाखवतो, चला। काय करायचं? यहाँ पे छोटे छोटे प्लांट्स रख के सजाएंगे। प्लांट नाही, हो मंदिर आहे। मंदिर नाही, आता ह्याच्यावरती तिला झाड ठेवायचं। मी म्हणलं झाड नको, छान एक गणेशची मूर्ती ठेव म्हणलं, असं इथं वो भी रख, असं लावू इथं मस्त काउंटरच्या समोर। झाड भी रख, आणि गणेशची मूर्ती ठेवू, आहे का नाही। ये मैं घर पे लगाने जा रही हूँ इंडोर प्लांट्स के लिए। एलोवेरा का जो झाड़ है ना, इतने सारे उसके प्लांट्स उठे हैं, उसको यहाँ पे लगाऊंगी। यहाँ के रूम के हा बघा काय करतोय, हा बघा, हे बघा काय रिसर्च करतोय। दाखव रे, काय बोलू, काय करतोय? हा पण आय चेकअप करतोय। आय चेकअप करायचं सगळं इक्विपमेंट घेऊन सगळं तोडफोड करतोय। इसमें क्या है? ह्याच्यामध्ये एक पार्सल आलं। ह्याच्यामध्ये काय आलं माहिती का? ह्याच्यामध्ये पण एक आलंय। आमच्या दुकानामध्ये नुसतं पार्सल येतं, दिवसातनं 3-4 पार्सलच। आता येणाऱ्या दिवसात तर हर रोज एक पार्सल येणार आहे। हे बघा, हे आलेलं, हे शूज रॅक। हे बघा, हे शूज रॅक आलेलं आहे ऑनलाईन। हे एक पार्ट आलं होतं बॉक्समध्ये, इथं जोडलेलं आहे। आता याला घरी घेऊन जायचं, कारण घरी शूज ठेवायला थोडा प्रॉब्लेम होत होता। आणि गोलूसाठी नवीन चप्पल पण आलं। हे बघा किती क्यूट आहे, छान असा गोलूसाठी लाल कलरचं चप्पल आलं आहे। आणि हा त्याचे जुने चप्पल, खूपच जुने झाले होते। त्याच्यावरती बघा काय काय कलाकृती केलेलं आहे। हे असं सजवायचं घरी जाऊन, मस्त असं। हे बघा, अजून एक गोष्ट आलेलं आहे। हे बघा काय, आता याच्यामध्ये झाडं लावणार आहेत आणि झाडं लावून दुकानामध्ये ठेवायचं। 4 मिशो आहे जिंदाबाद। मिशोवरती भेटतं स्वस्तामध्ये, मग काय। कितने में मिला है? 100ला 4, 115 को 4, 115 मध्ये 4, चांगलंच डील आहे। ठीक आहे। हा बघा, हा बघा, हा बघा कशावर थांबलो, हे बघा। आणि काल एक पार्सल आलं होतं, ते तुम्हाला दाखवायचं राहिलं। हे बघा, हे सुंदर असा आरसा आहे, दोन्ही बाजूला आरसा आहे बघा। आणि हे गोल्डन चांगलं आहे, पण हे सगळं फायबर आहे, फायबर। आणि काउंटरवर ठेवण्यासाठी चांगलं आहे, शोसाठी मागवलं आहे। आणि हे एक होतं थोडं मजबूत होतं आधी, आणि हे थोडंसं स्टायलिश। याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लई मोठं आहे
आरसा. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे एवढं मोठा आरसा, पण आता कुणाला हँड मिरर लागतो ना, त्यासाठी मग हे हँड मिरर. तर स्टॉक बघा, प्रीमियम स्टॉक आलेला आहे. किती सुंदर स्टॉक आहे बघा, एकदम प्रीमियम कॅटेगरीमध्ये. भरपूर डिझाईन आहेत, 2-4 डिझाईन आहेत. साईडला कफ आहे असा, आणि असा दिसतो बघा. हा मॉडेल खूप छान दिसतोय. कुठे गेला आहे बघा हा मॉडेल. बघा किती कडक आहे, एकदम जबरदस्त आहे बघा. जबरदस्त मॉडेल. वेगवेगळ्या साईजमध्ये आहे, एकदम थोडंसं पातळ असं साईजमध्ये. साईडला कफ, एकदम प्रीमियम. पण काय करतो, हे सगळे ऑनलाईन विकत नाही आम्ही. आता ऑनलाईन विकणं म्हणजे त्याच्यामागं भरपूर झंझट आहे, मॅनपॉवर नाही आपल्याकडं. त्याच्यामुळे ऑफलाईनसाठीच भरपूर आहे एवढं स्टॉक. इकडं पण फुल स्टॉक झालेलं आहे. इकडं थोडंसं कमी माल आहे, इकडं थोडंसं जास्त वाले, इकडे अजून जास्त वाले आहे का नाही. भरपूर आहे स्टॉक. हां